पाहूयात पुढची बातमी। माओवादी कमांडर हिडमाच्या पूर्वती गावात आता सुरक्षा दलांनी आपलं ठाण्याची निर्मिती केली आहे। पोलीस स्टेशनची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे। सुरक्षा दलांनी या गावामध्ये माओवाद्यांचा प्रभाव संपवत पोलीस ठाण्याची निर्मिती केली आहे। 500 पेक्षा जास्त जवानांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या हिडमाच्या गावात माओवाद्यांचं समांतर सरकार होतं। पोलीस अधिकारी किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईनंतर हे गाव माओवाद मुक्त झालं आणि त्यानंतर गावामध्ये अंगणवाडी, शाळा, वीज आणि मोबाईल टॉवरची सुविधा सुरू झाली आहे। 35 किलोमीटर पायी जाऊन रेशन आणणाऱ्या ग्रामस्थांना आता गावातच धान्य मिळतंय, त्यामुळे त्यांचा त्रास सुद्धा थांबलाय। माओवाद मुक्तीनंतर पूर्वती गाव विकासाच्या मुख्य प्रवाहात येतंय। देशात माओवाद्यांच्या ज्या हिंसक कारवाया होत्या त्या हिंसक कारवायांमध्ये माओवाद्यांच्या बटालियनचं सगळ्यात मोठी भूमिका होती आणि त्या बटालियनचा कमांडर होता माडवी हिडमा। हिडमाचं मूळ गाव पुवर्ती आणि या पुवर्तीमध्ये पोलिसांनी जी क्रिया करून दाखवली ती कधीही कुणी कल्पना केली नव्हती। घनदाट जंगलातलं चारी बाजूनं जंगलानं वेढलेलं गाव, विकासाची कुठलीही त्या ठिकाणी चिन्ह नाहीत। अशा गावामध्ये आता पोलिसांनी पोलीस ठाणं उघडल्यानंतर काही नव्या गोष्टी घडलेल्या आहेत। हे अंगणवाडी केंद्र बघा, या ठिकाणी मुलांना कधीही अंगणवाडी केंद्रामध्ये पाठवण्यात आलं नव्हतं। या गावात शाळाही नव्हती। आता मात्र छत्तीसगड पोलिसांनी सुकमाचे SP किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात ज्या घडामोडी घडल्या त्या पोलीस ठाण्याच्या उघडल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडल्या। हिडमाला या ठिकाणाहून हुसकवण्यात आलं बटालियनला। त्यानंतर या ठिकाणी अंगणवाडी केंद्र सुरू झालं। या गावात वीज आली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा सुद्धा सुरू झालेली आहे, गुरुकुल शाळा, आणि हेल्थच्या संदर्भातल्या काही कॅम्प वगैरे या ठिकाणी लागत आहेत। आत्ता मी तुम्हाला दाखवतो, हे सगळे गावकरी आहेत, पुवर्ती गावातले सगळे गावकरी आहेत आणि या सगळ्यांना आपण आता एक वेगळ्या दिशेनं या सगळ्यांची मानसिकता आता तयार झालेली पाहायला मिळत आहे। ही हिडमाची आई आहे, आपण बघू शकता, हिडमाची आई आहे। म्हणजे अख्खं कुटुंब हिडमाचं याच गावात राहायचं। हिडमाचा काका या भागात राहतात, एक भाऊ आहे, हिडमाची बहीण याच भागात राहते। हे सगळं कुटुंबीय हिडमाशी संबंधित आहे। तर एकूणच विकासाचा एक नवा अध्याय या पुवर्ती गावात आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। म्हणजे कधी या लोकांनी कल्पना केली नव्हती की या ठिकाणी वीज येईल किंवा मोबाईल टावर येईल। आपण विचारू काही लोकांना, भैया क्या बोलते, क्या है गाँव में, क्या हो रहा है विकास, क्या क्या चीज़ें आई है नई, बोलो क्या क्या है, क्या है गांव में, क्या है डेवलपमेंट में, क्या क्या चीजें आई है? थोड़ा विकास है सर। विकास है? हाँ। विकास में क्या क्या हो रहा है गांव में? बिजली और एयर टैंक तो है। बिजली आया है। हाँ। और राशन के लिए पहले कहाँ जाना पड़ता था आप लोगों को? चिंतलनार। चिंतलनार। हाँ। कितना किलोमीटर है? 35-40 कितना किलोमीटर है? कितना किलोमीटर मेरा को पता हाँ नहीं। हाँ, फिर भी 25-30 तो होगा ना। म्हणजे स्वस्त धान्य घेण्यासाठी या लोकांना 25-30 किलोमीटर अंतर जावं लागायचं। अब यही मिलता है राशन। हाँ, यही मिलता है सर। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, पुवर्ती, छत्तीसगड। यानंतर बातमी आहे मुंबईमधली। मुंबईच्या प्रभादेवी परिसरामध्ये वरळी शेवडी ब्रिजच्या पुलाच्या खोदकामादरम्यान पोकलेनच्या धक्क्यानं पाण्याची पाईपलाईन फुटली, त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया गेलंय। स्थानिक कंत्राटदार आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी यांनी रात्रीपर्यंत या पाईपलाईनची दुरुस्ती करून देण्याचं आश्वासन स्थानिकांना दिलंय। वरळी शिवडी हा जो नवीन एलिव्हेटेड रोड तयार होतोय त्याचं काम जे प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या बाजूला आहे, ज्या कामासाठी म्हणून प्रभादेवीचा जो जुना पूल आहे तो पाडण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी आपण आता आहोत। आणि आज संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन जी आहे ती फुटली। मोठ्या व्यासाची पाईपलाईन असल्यामुळं या भागात पाण्याचा एक मोठा फव्वारा या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेला होता। आत्ताच्या घडीला आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आधी या ठिकाणी येऊन हे पाणी थांबवलं आणि आता त्यानंतर पुन्हा थोडं पाणी आहे, अजूनही थोडं पाणी या ठिकाणी बाहेर पडताना दिसतंय, कारण एवढी मोठी पाईपलाईन ही जरी बंद केलेली असली तरी त्याच्यामध्ये ती पूर्णपणे रिकामी होत नाही। त्यामुळे आपण आत्ता या ठिकाणी पाहतोय की जे काम सुरू आहे त्या कामामध्ये जी खालून वाहणारी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला धक्का बसला आणि त्यामध्ये ही पाईपलाईन फुटली। आता खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या वायर्स दिसत असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या युटिलिटी
या गेल्या काही वर्षांमध्ये नव्यानं या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत. आपल्याला केबल मोठ्या मोठ्या या ठिकाणी दिसत आहेत. इलेक्ट्रिसिटी असेल किंवा इंटरनेट असेल, अशा वेगवेगळ्या केबल या रस्त्याच्या खालून जात असतात. परंतु पाण्याची पाईपलाईन जी आहे ती जरा खालून जी जाते, तिला इथे खोदकामाच्या दरम्यान धक्का पोहोचला आणि त्यातून एक मोठा पाईपलाईनला छिद्र झालं आणि त्यामुळे पाईपलाईन मोठ्या प्रमाणावर फुटून त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते बाहेर आलेलं होतं. हा संपूर्ण रस्त्यावर आपल्याला जर आपण लांबपर्यंत बघितलं तर पाणी दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं या घटनेची दखल घेऊन लवकरात लवकर या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम हाती घेऊन मुंबईतल्या या प्रभादेवी परिसरातल्या नागरिकांचा पाणी पुरवठा पूर्ववत करावा, अशीच मागणी स्थानिक नागरिकांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदचा प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई. जय कुमारचे अधिकारी इथे आलेले आहेत, वरिष्ठ अधिकारी. तसेच BMCचे पाणी खात्याचे 3ही अधिकारी इथे आले आहेत. त्यांच्याशी आम्ही स्थानिक रहिवाशांनी वार्ताही केली आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आज रात्रीपर्यंत आम्ही अगदी नाकाच्या शेंड्यावर म्हणता येईल इतकी अर्जन्सी पकडून आम्ही ते काम त्वरित करण्याचा प्रयत्न करू. दरम्यान मुंबईच्या कांदिवलीमध्ये BMCच्या पाईपची भंगारात विक्री सुरू असल्याचा आरोप होतोय. गणेशनगरमधील पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामधून काढलेले पाईप थेट चिक्कूवाडीमधील भंगार दुकानात नेल्याचा दावा करण्यात आलाय. पालिकेच्या कामासाठी वापरलेल्या टेम्पोवर BMCचं चिन्ह सुद्धा होतं. त्यामुळे या महापालिकेच्या पाईपची चोरी झाली की अधिकाऱ्यांनी संगनमतानं विक्री केली असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे आता महापालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.